अलीकडे मुंबईच्या लाईफलाईनमध्ये लाईफचाच भरवसा राहिला नाही की काय असा प्रत्यय अनेकदा समोर आलेला आहे. इथे दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून हत्या होती, ती सुद्धा खुलेआमपणे. तर कधी महिलांच्या डब्यात देखील तुंबळ हाणामारी होती. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान काहीतरी भयंकर घडलंय अशी बातमी समोर आली. एका प्रवाशावर तिघांनी कोयत्यानं वार केल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं, पण नंतर काहीशी वेगळीच माहिती समोर आली. रक्तरंजित राडा झाला हे खरं, पण नेमकं त्या दिवशी मध्यरात्री डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान काय घडलं जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. बुधवारी मुंबईहून अंबरनाथच्या दिशेनं लोकल निघाली. डोंबिवली स्टेशन नंतर ठाकुर्ली स्टेशन जवळ येऊ लागलं. त्याआधीच लगेचच्या डब्यात जागेवरून काही प्रवाशांमध्ये शाब्दिक वाद सुरू होता आणि नंतर बघता बघता मोठा रक्तरंजित राडा झाला. ही घटना साधारण मध्यरात्री 12:10 ठाकुर्ली रेल्वे स्थानकानजीक घडली. अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलच्या लगेज डब्यात सीटवरून बसण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला आणि काही वेळातच हा वाद विकोपाला गेला. दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. यावेळी एका गटानं लोखंडी कड्यानं हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात राजू वाघे वय वर्ष 19, साहिल खंदारे वय 19 आणि प्रितेश कनोजिया वय 31 हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीनं रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी सायन हॉस्पिटलला हलवण्यात आले. घटनेनंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींचे जबाब घेतले. त्यानंतर या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित हाणामारीत झाली. या मारामारीमध्ये तिघे जण जखमी झाले तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. प्रवासी नामी प्रितेश कनोजिया वय 31 वर्ष, राहणार टिटवाळा, हे अंबरनाथ स्लो ट्रेनने प्रवास करत होते. ते घाटकोपर येथून चढले. घाटकोपर येथून लगेचच्या डब्यामध्ये चढले आणि सदरची गाडी ही 23:52 डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे आली. त्या गाडीमध्ये राजू वाघे वय 19 वर्ष आणि त्याचा मित्र साहिल खंदारे वय 19 वर्षे हे त्या डब्यामध्ये चढले. प्रितेश हा लगेच डब्याच्या बाकावरती झोपलेला होता. तर राजू वाघे याने त्याला उठायला सांगितलं, मला बसायला जागा दे असं बोलला. त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली आणि वादावादीचं रूपांतर मग त्यांच्या भांडणामध्ये झालं. तर राजू वाघे यांनी त्याच्या हातातलं कड जे आहे ते काढलं आणि त्यांनी प्रितेश कनोजिया यांना मारहाण केली. त्यावेळेस पोलिसांना कॉल आला वगैरे. पोलीस ती गाडी अटेंड करत होते ठाकुर्लीला, परंतु तेवढ्याच्यामध्ये गाडी निघून गेली. सदरची गाडी GRP पोलिसांनी कल्याण त्यांनी अटेंड केली ती गाडी आणि दोघांना खाली उतरून वगैरे त्यांना उपचारासाठी वगैरे सायन हॉस्पिटल इथे घेऊन गेले. सायन हॉस्पिटल त्यांचे उपचार चालू आहेत वगैरे. दोघांचं स्टेटमेंट वगैरे घेतलं. आमची पोलीसची टीम, आमचे PI चव्हाण साहेब, PSI भिलारे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांचं स्टेटमेंट घेतल्यानंतर डॉक्टरकडनं जे काय त्यांचे इंजुरी सर्टिफिकेट आहे ते प्राप्त करून घेऊन पुढील कारवाई योग्य ती कारवाई करण्याची तजवीज संपला. मी ट्रेन पकडला. मी येत होता. पूर्ण ट्रेन भरलेली होती. त्याच्यानंतर पूर्ण ट्रेन खाली झाली दिवामध्ये. नंतर ह्या लोक डोंबिवलीमध्ये चढला. पूर्ण ट्रेन खाली होती. तो साईडचा पण सीट खाली होता. हे लोकांना तिकडे जाऊन बसायचा होता. हे लोक फक्त आले, मला बोले तू झोपलेला कसा आहे. मी बोलला मी उठतो. मीनी माझा मीठ 8चा जो मीठ आहे ना तो उचलला तिकडून. या लोकांनी डायरेक्ट आपला काढला आणि मला इकडे मारला पूर्ण. नंतर काढा मारला आणि मला तो मोठा कालावाला आहे ना तो याचा सोबत आहे. तो मला बोलतो याला लेप भरलेला आपण आता सण इकून निघू. नंतर मी याचा कॉलर पकडला आज छोटेवाल्याचा. या लोक मला ट्रेनतून बाहेर फेकत होता. ठाकुर्लीमध्ये ट्रेन थांबला ना 4-5 मुले लोक चढले त्याच्यामध्ये वाचवायला मला. त्या लोकांनी ह्याला मारला. हे हा झोपलेला आहे ना ह्याला आणि हा पळाला. मुंबईची लोकल आणि प्रवास, या प्रवासादरम्यान घडणाऱ्या काही अनपेक्षित घटना आणि वाढत चाललेली गुन्हेगारी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मयुरी चव्हाण, लोकमत.